ध्यान ही एकमात्र रास्ता है। मौत के बाद क्या होता है हमें क्या लेन देन, मौत से पहले क्या होगा उसे भी क्या लेन देन है। और जिंदगी है बस, और ध्यान के लिए है जिंदगी, बातें करने के लिए, बातें सुनने के लिए नहीं है जिंदगी। सारे के सारे बातें बेकार की बातें हैं। कोई भी जानवर बात नहीं करती है सिवाय ये इंसान, और हर एक जानवर खुशी में है, आनंद में है, क्योंकि बात ही नहीं। क्या आवश्यकता है बात करने का? अगर बात करने का है तो केवल ध्यान के बारे में ही बात करें, नहीं तो कुछ भी नहीं बात करें। खाली इशारा देना, ऐसा बस उतना ही बात है। अगर मुंह खोलना है केवल ध्यान के बारे में, न ही जिंदगी के बारे में, न ही मौत के बारे में, कौन मर गया कौन जिंदा है हमें क्या लेन देन है। अरे हर एक मरता है, मरने से पहले अपनी जिंदगी कैसा है, क्या ध्यान के पूर्वक है क्या? यह बेकार जिंदगी है। बेकार बातें बिल्कुल बंद। घर में भी, पति पत्नी में भी एक भी बेकार बात नहीं होना चाहिए आपस में। अगर पति पत्नी के बीच में बातें होती तो केवल ध्यान के बारे में होना चाहिए। माता पिता और बच्चों के बीच में अगर वार्तालाप होनी चाहिए, केवल ध्यान के बारे में वार्तालाप होना चाहिए। क्या खाए, डोसा खाए, इडली खाए, क्या पहने, क्या मतलब है? अरे कुछ तो हम खाएंगे, कुछ तो भी पहनेंगे। ये दुनिया पूरा बेकार बातों से मारा हुआ है। सारे के सारे बेकार बातें करते ही रहते हैं, जन्म से लेकर मरण तक, सुबह से लेकर रात तक। घर में भी बेकार बातें, ऑफिस में भी, दफ्तर में भी बेकार बातें, बाहर भी, घर के बाहर भी बेकार बातें। बेकार बातें क्यों करेंगे? क्या फायदा हुआ बेकार बातों से? नुकसान हुआ, घाटा हुआ, जिंदगी बर्बाद हो गई। हमें बर्बादी नहीं चाहिए, हमें आबादी चाहिए। आबादी होगी ध्यान के माध्यम से, बर्बादी होगी बेकार बातों से। हम अभी तक बहुत बर्बाद हो गए हैं अपने द्वारा। ध्यान 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 ध्यान, अर्थात आनापानसती 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 आनापानसती। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या या ध्यानाच्या पहिल्या दिवशीच्या 21 दिवसीय ध्यानाच्या प्रोग्राममध्ये सत्रामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आय होप माझा व्हिडिओ आणि आवाज क्लिअर आहे, इज ऑल राईट. थँक्यू. सो वेलकम, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या ध्यानाच्या सत्रामध्ये. आपल्या ओके आपला हा चौथा थ्राईव्ह मराठी प्रोग्राम आपला आहे. बुद्धा सीओ मार्फत आपण हा प्रोग्राम आयोजित करतो. सो सगळ्यात आधी मला धन्यवाद म्हणायला आवडेल बुद्धा सीओ क्वांटम फाउंडेशनसाठी, ज्यांनी आपल्याला हा प्लॅटफॉर्म आपल्याला हा प्लॅटफॉर्म दिला आणि ज्याच्या मार्फत आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकणार आहोत ध्यानाच्या. सायंटिफिक टेक्निक्स म्हणेन मी, ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा असं असतं की शास्त्रीय त्याच्या मागची कारणं हवी असतात, किंवा आपलं एक लॉजिकल माइंड असतं, आपलं एक वैकल्पिक आपलं जे मन असतं ते आपल्याला नेहमी विचारत असतं, अरे हे का करायचं आणि हे कशासाठी करायचंय. किंवा प्रत्येक कुठला प्रश्न म्हटला किंवा उत्तराला असं म्हटलं की अरे हे नसतं करायचं, तर आपल्याला परत एक मागे विचार येतो की हे का नाही करायचं, किंवा त्याच्या मागची काय काय कारणं आहेत. ते कारण शोधण्यासाठी किंवा
त्याच्या सगळ्याची मागची जी उत्तर आहेत ती आपल्याला या 21 दिवसाच्या ध्यानाच्या सराव प्रोग्राम मध्ये मिळतील अशी आशा करते. सो जसं आपण सत्राला चालू करण्याच्या आधी मी पत्रीजींचे आभार मानेन. पत्रीजींमुळे आज आपण पत्रीजींच्या ज्या काही शिकवण आहे आणि प्लस बुद्धासेव क्वांटम फाउंडेशनचे जे फाउंडर आहेत आपले चंद्रशेखर पुलमरा शेट्टी, त्यांना अभिवादन करून मी ह्या सेशनला चालू करू इच्छिते. सो जेव्हा मी मेडिटेशनला चालू केलं, जेव्हा माझी ही मेडिटेशनची जर्नी चालू झाली, टू बी ऑनेस्ट मी कधी विचार केला नव्हता की मी एक मेडिटेशन पहिली गोष्ट मी ध्यान करीन की नाही, हा माझा पहिला असं मी कधीच विचार केला नव्हता. हावेवर मला धन्यवाद द्यायला आवडेल की माझ्या हस्बंडने मला त्याच्यामध्ये ध्यानासाठी प्रवृत्त केलं आणि त्याच्यामध्ये लकीली म्हणेन की कोरोना माझ्यासाठी एक चांगलं कारण ठरलं की ज्याच्या थ्रू मी ध्यानामध्ये आले. आणि कोविड झाला मला, कोविडमुळे मी क्वारंटाईन होते रूममध्ये. सो अदर दॅन म्हणजे दिवसाभरासाठी माझ्याकडे काहीच नव्हतं असं म्हणेन मी. सो सकाळी 6 वाजता मी आपल्या बुद्धासेव क्वांटम फाउंडेशनचे 40 दिवसाचे सत्र चालतात, प्रोग्राम चालतात, फ्री असतात ते सगळे. सो त्या सेशनला मी जॉईन झाले. 40 दिवस मी सातत्याने त्याचा ज्या काही चंद्रा सर गोष्टी चंद्रा सर जे काही सायंटिफिकली गोष्टी सांगत होते त्या अगदी प्रॉपर इंटेन्शनने ते ऐकणं आणि त्याच्या मागचं जे काही उत्तर मला म्हणजे जे काही प्रश्न होते त्या अगदी इझिली उत्तरं त्याची मिळाली. काही ज्या अशा गोष्टी होत्या की काही माझ्या इच्छा आकांक्षा होत्या त्याच्याही काही टेक्निक सरांनी सांगितल्या, ज्याला आपण मॅनिफेस्टेशन टेक्निक्स म्हणतो. त्या मॅनिफेस्टेशन टेक्निक थ्रू माझ्या बऱ्याच साऱ्या इच्छा, मी म्हणेन की जे काही माझे काही गोल्स होते ते गोल्स माझे रादर सत्यात उतरले असं म्हणेन. आणि विदाऊट एनी एफर्ट्स, म्हणजे इतकं ते इझिली सगळ्या गोष्टी झाल्या. बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं की आपल्याला हे हवंय असं आपण विचार करतो आणि त्याच्या मागे धावतो 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 आणि समहाऊ धावता धावता अजून आपल्याला जे काही मिळवायचे ते न मिळवता आपण भलत्याच ठिकाणी जाऊन पोचतो. राईट. सो जसं म्हणेन की त्या ज्या काही इच्छा होत्या त्या अगदी इझिली त्या सत्यात उतरल्या. आणि तिकडनं माझा एक ध्यानासाठी मी म्हणेन की विश्वास किंवा जे आपण म्हणतो की हा हे खरंच सत्यात हे खरंच सत्य आहे किंवा हे होऊ शकतं, हे जेव्हा पटायला लागलं तेव्हा माझी ध्यानासाठी माझी सुरुवात झाली, ध्यानाच्या प्रवासाला. आणि इट्स नाऊ 4 इयर्स, 4 वर्ष झाली आहेत आपण ध्यानाचा हा सातत्याने सराव करतो. पहिल्यांदा असं वाटायचं की अरे मेडिटेशन म्हणजे अगदी म्हाताऱ्या लोकांसाठी आहे किंवा जे अगदी रिटायर्ड झालेत, ज्यांना अगदी काहीच नाहीये किंवा जे खूप आजारी आहेत त्यांनीच ध्यानामध्ये यायला पाहिजे वगैरे असं खूप वाटायचं. हे त्यांच्यासाठीच आहे, आपल्यासाठी नाहीये. आपण तर आता यंग आहोत, तर यंग साठी कशाला मेडिटेशन असलं पाहिजे. सो ऑल हे जे काही अगदी असे जे मिथ्स आहेत हे त्या जेव्हा ध्यानाच्या सत्राला जेव्हा जॉईन झाले त्या ध्यानाच्या सत्रातून सगळे असे मिथ्स लिटरली नष्ट झाले. आणि जेव्हा आपल्याला कळतं की सायंटिफिकरित्या या काही गोष्टी अस्तित्वात येत आहेत, सायंटिफिकली आपण काही गोष्टी करू शकतोय किंवा शिकू शकतोय, आणि मेडिटेशनमुळे नक्कीच जसं म्हटलं की फिजिकल म्हणा किंवा हेल्थ रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत स्वभावामध्ये किंवा आपल्या इमोशनल आपले जे काही भावना असतात त्या भावनांमध्ये, एखाद्या सिच्युएशनला रिॲक्ट करतो आपण तर ते रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्स कसं करू शकतोय. सो ह्या प्रत्येक एक स्टेप बाय स्टेप अशा गोष्टी उलगडत गेल्या आणि ध्यानाच्या या प्रवासाला म्हटलं तर चांगल्या अर्थाने आणि त्याच्या मागचे जे काही मिथ्स होते ते पूर्णपणे उलगडले गेले. आणि ध्यान हे सगळ्यांसाठीच, मी म्हणेन की लिटरली लहान 1-2 वर्षाच्या मुलांपासून त्या अगदी इट शुड बी एंडलेस, म्हणजे अगदी सगळ्याच व्यक्तींनी, जे कोणी पृथ्वीवरती आहेत त्या सगळ्याच व्यक्तींनी ध्यान केलं पाहिजे याच्यावरती विश्वास बसायला लागला. पहिल्यांदा असं आपण प्रत्येक वेळी म्हणतो की अरे जेव्हा आपल्याला असं वाटतं की एका व्यक्तीमुळे किंवा एखाद्या सिच्युएशन ही आपल्याला वागण्यासाठी प्रवृत्त करते. राईट. म्हणजे आपण जर म्हटलं की अरे समोरची व्यक्ती अशी वागली म्हणून मी असं वागतेय,
जर ती तशी वागली नसते तर माझा हा स्वभावच नाही, मी असं कधी वागले नाही, पण तिच्यामुळे मी आज अशी रिॲक्ट होते. राईट. सो प्रत्येक वेळी आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीला असं ब्लेम करत असतो, किंवा एक असं बाह्य जी व्यक्ती आहे, म्हणजे आपलं स्वतः, आपण स्वतः त्याला जबाबदार नाहीत, पण समोरची व्यक्ती जबाबदार आहे, किंवा समोरची परिस्थिती जबाबदार आहे, किंवा समोरची कंपनी जबाबदार आहे, फॉर एक्झाम्पल. सो प्रत्येक वेळी आपण दुसऱ्यांना, इट कॅन बी, ती मे बी कधी व्यक्ती असू शकते, किंवा ती मे बी एखादी नॉन सजीव किंवा निर्जीव कोणतीही वस्तू असेल, टेबलमध्ये आलं म्हणून मला लागलं. राईट. अशा बऱ्याच वेळा गोष्टी घडतात की ज्याच्यामुळे आपण म्हणतो की ह्याच्यामुळे ह्या गोष्टी झाल्यात, ह्याच्यामुळे मी अशी रिॲक्ट झाले. सो आयडियली ह्या सगळ्या गोष्टींवरती जे आपण म्हणतो की बाह्य, आपलं जे काही बाह्य स्वरूप आहे, किंवा आपल्या बाह्य, आपल्या सभोवतालच्या गोष्टींमुळे आपण असं रिॲक्ट करतोय, हे जे काही मिथ आहे, किंवा हे जे काही आपलं लिमिटिंग बिलीफ आहे, त्याला ध्यानाने आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकतो, आणि त्या ध्यानाच्या सरावातून माझ्यामध्ये मी म्हणेन, किंवा द वे मी जेव्हा मेडिटेशनच्या अगोदर ज्या पद्धतीने मी रिॲक्ट व्हायचे, किंवा जो माझा स्वभाव होता, किंवा जी माझी विचार करण्याची क्षमता होती, किंवा विचार करण्याची जी काही पद्धत होती, हळूहळू हळूहळू त्या विचारांमध्ये बदल झाला. आणि हे मी न सांगता मला आजूबाजूच्या व्यक्ती सांगायला लागल्या की अरे ह्या गोष्टी दिसतात, आणि तिथून कळायला लागलं की हो, या ध्यानामुळे या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली चेंज होत आहेत. सो प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती किंवा समोरची परिस्थिती जबाबदार नसते, तर हे आपले विचार आणि ज्या पद्धतीने आपण विचार करतोय ती जबाबदार असते. म्हणूनच आपल्या क्वांटम फिजिक्समध्ये, किंवा बिफोर गोइंग टू क्वांटम फिजिक्स, आपल्याला वामनराव पै सगळ्यांनाच माहिती असतील. वामनराव पै स्वतः म्हटलेत की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. राईट. सो आपण आपलं जे काही जीवन आहे, आपल्या जीवनामध्ये जे काही ध्येय गाठायचंय, ह्याचं सगळं आपल्यामध्येच आहे. ह्याचं जे काही स्वत्व आहे, किंवा हे जे काही साकार करण्याची जी काही शक्ती आहे, ही आपल्यातच आहे. राईट. सो आपल्या इंग्लिशमध्ये किंवा आपल्या रोजच्या रोज आता आपण ध्यानामध्ये एक सिम्पल एक वाक्य आहे की ज्याला म्हणू आपण की युअर थॉट्स क्रिएट युअर रियालिटी. आपले विचारच आपलं बाह्य स्वरूप निर्माण करतं. जो तू विचार करणार, जो आपण विचार करणार आहे, त्या पद्धतीने गोष्टी घडणार आहेत. आता असं होईल की बाबा मी तर नेहमी पॉझिटिव्ह विचार करते, मी तर कधी असं नेगेटिव्ह बोलत नाही किंवा नेगेटिव्ह विचार करत नाही, तरी पण मी ज्या पद्धतीने विचार करते त्या पद्धतीने मला त्या गोष्टी समोरून येताना दिसत नाही. हे माझ्याच बाबतीत का होतं, किंवा माझं कुठे चुकतंय, मी तर हे सगळं बरोबर करते, हे का नाही होते. राईट. सो ज्या पद्धतीने फक्त विचार करून उपयोग नाही, तर ते विचारासोबत भावना याही जोडलेल्या पाहिजे. सो जरी मी म्हटलं की अरे मला एखादी XYZ वस्तू घ्यायची आहे, पण जर ती वस्तू घेतल्यानंतर माझ्या भावना काय असणार आहेत, ह्या भावना जर मी फील नसेल करत, या भावना जर मी अनुभव नसेल करत, देन त्या पद्धतीने मला ती गोष्ट जर मला अनुभवताच येणार नसेल, तर ती मला मिळण्यासाठी सृष्टी, एक म्हणेन की ती सृष्टीकडून माझ्याकडे येण्यासाठी काही एक वेळ लागतो. आणि जर त्या भावना आणि विचार या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र सांगड घालतात, तेव्हा ती समोरून सृष्टीकडनं त्या ज्या काही माझ्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होतात. सो सृष्टीला एकच गोष्ट कळते की भावना काय. सृष्टीला असं कळत नाही की तिला हे हवंय किंवा हे नकोय. सृष्टीला फक्त एक भावना असतात की सपोज मी म्हटलं की आज माझ्याकडे ना ह्या गोष्टींची कमतरता आहे, किंवा ह्या गोष्टी माझ्या पद्धतीने घडतच नाही, माझ्याकडे खूप दुःख आहे, माझ्याकडे खूप असं खूप पेन आहे वगैरे, ह्या जेव्हा लो फिलिंग्सचे जे काही थॉट्स आहेत किंवा नकारात्मक भावना जेव्हा आहेत, तर सृष्टीला फक्त तेवढंच कळतं, अच्छा हिच्याकडे लॅक आहे, हिच्याकडे कमतरता आहे, मग हिला अजून कमतरता कशी देता येईल. राईट. सो जेव्हा मी म्हणते की सृष्टी म्हणजे आपण जे म्हणतो की आपल्या भोवतालचं हे जे काही जग आहे, राईट, प्रत्येक वेळी हा आपला जो काही निसर्ग आहे, या निसर्गातून आपण शिकत असतो. प्रत्येक वेळी आपण लहान आपल्या आई वडिलांकडनं ऐकलं असेल की ह्याच्यातून या गोष्टीतून तू शिकतो, किंवा निसर्गातून आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. सो म्हणजेच काय की जे काही आपण विचार करतोय, ज्या पद्धतीने आपल्या भावना प्रकट होत आहेत, त्या पद्धतीने आपल्याला सृष्टी देत असते. जर मी लॅकची भावना घेतली, जर मी कमतरतेची भावना घेतली, जर मी दुःख भावना घेतली माझ्या अंगाशी, तर अकॉर्डिंगली मला सृष्टी त्या पद्धतीनेच देत राहते. रादर दॅन जर मी म्हटलं की मी खूप आनंदी आहे, माझ्याकडे खूप अबंडन्स, माझ्याकडे खूप छान पैसा आहे जो मी सगळ्यांना मे बी त्याच्याने मी आनंद माझा देतीये, किंवा त्याच्याने मला जो काही हॅपीनेस मिळतो तो हॅपीनेस मी सगळ्यांसमोर शेअर करते, सगळ्यांसोबत शेअर करते.
सो नुसता पैसा असून सुद्धा शक्य नाही, पण त्याच्यासोबतचा जो काही आनंद आहे, त्याच्यासोबतच्या ज्या काही भावना आहेत, याही अनुभवणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो सृष्टीला फक्त या भावना कळतात रादर दॅन विचार. आणि ऑफकोर्स जर विचार आपले त्या पद्धतीने असतील तर आपण त्या पद्धतीच्या भावना एक्सप्रेस करू शकतो. असं होणार नाही की मी विचार एकदा म्हणलं की मला हे खूप सगळ्या गोष्टी करायच्यात, वाव, आणि त्याच्यानंतर माझ्या भावना आहेत एकदम लो फिलिंग वाल्या. सो या गोष्टी एकदम कॉन्ट्राडिक्ट होतात, राईट? सो एक सांगायला आवडेल की ध्यानाच्या सरावाने ह्या गोष्टी ज्या आहेत की कंप्लेनिंग मोड, एखाद्या गोष्टीमुळे एखाद्या व्यक्तीमुळे किंवा एखाद्या परिस्थितीमुळे गोष्टी घडतायत, ह्यापेक्षा ह्या कंप्लेनिंग मोड जो आहे, जे कंप्लेन करणं, हे कमी झालं माझ्या बाबतीत. सो त्याच्यानंतर जसं म्हणलं की एखाद्या परिस्थितीला, एखाद्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट करायचंय. सो त्या रिॲक्ट करण्याची जी काही मेथड आहे, किंवा सपोज जर मी बिफोर मेडिटेशन माझं असं होतं की एकदम मी इमिजिएटली रिॲक्ट व्हायचे. मग त्या रिॲक्शन मध्ये इट कॅन बी अँगर, इट कॅन बी ज्याला म्हणू आपण एकदम असं ज्या पद्धतीने आपण एक्सप्रेस करतो, राईट, एकदम असं भांडण्याची किंवा व्हॉट इट्स नॉट भांडण, बट ज्याला आपण म्हणू की वादात्मक, किंवा एकदम इमिजिएट रिस्पॉन्ड करणं. इमिजिएट रिस्पॉन्स मध्ये ऑफकोर्स आपण एकदम हायपर ऍक्टिव्ह होतो, आणि त्याच्यानंतर द वे वी रिॲक्ट, ह्याच्यामध्ये खूप फरक पडला. एक सिम्पल एक आहे आपला हा जो काही 21 दिवसाचा कार्यक्रम आहे. 21 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये असे बरेच सारे एक्सपिरियन्सेस आपल्याला ऐकायला मिळालेत आपल्या श्रोत्यांकडनं, की त्यांचं स्लीप पॅटर्न जे आहे, आधी बऱ्याच असे काही होते की ज्यांना झोपण्यासाठी स्लिपिंग पिल्स घ्याव्या लागत होत्या, त्यांचं झोपण्याचं जे काही स्लीप पॅटर्न सुधारलंय, किंवा त्यांच्या एकमेकांची बोलण्याची रिलेशनशिप म्हणतो आपण, रिलेशनशिप सुधारली आहे. ऑफिसेसमध्ये ज्या काही पद्धतीने ते बिहेव करायचे, किंवा समोरून कलिग्स कडनं असं ऐकायला मिळालं की त्यांच्या स्वभावामध्ये खूप चेंजेस झाले. फिजिकली काही हेल्थ इश्यूज होते, बॅक पेन म्हणा, किंवा मे बी काही हिअरिंगचे इश्यू होते, कॅन्सर सारखे आजार लिटरली या ध्यानाच्या सत्रातून, ध्यानाच्या सरावाने त्यांचे कमी झाले. सो ऑल दीज आर, मी म्हणेन की मेडिटेशनचे हे साईड इफेक्ट आहेत, आणि ह्या साईड इफेक्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे असं म्हणेन. आपण बऱ्याच वेळा येतो की गोळीचे साईड इफेक्ट असतात, पण या मेडिटेशनचे, ध्यानाचे हे साईड इफेक्ट आहेत. आणि या साईड इफेक्टने नक्कीच जर फायदा होत असेल तर सगळ्यांनी नक्कीच याचा सराव करणं खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा ध्यानाला बसतो, तेव्हा ध्यानाला बसल्या बसल्या अगदी असे खूप सारे विचार चालू होतात. मे बी ते बऱ्याच वेळा असं असतं की ते एकदम पास्ट, म्हणजे भूतकाळातले विचार असतात, किंवा कधी कधी ते भविष्यातले विचार असतात. सो 95% जे काही विचार आहेत, ते 95% विचार अगदी असे रिडंडंट, म्हणजे त्याला निरर्थक म्हणू शकतो, किंवा रिपिटेटिव्ह असतात, राईट? फॉर एक्झाम्पल, जर मी म्हटलं की एखादी XYZ व्यक्ती माझ्याशी अशी वागली, किंवा माझ्या फ्युचरमध्ये मला या गोष्टी अचीव्ह करायच्या, त्याच्यासाठी मला किती काय काय प्लॅन करायला लागणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर मी म्हटलं की मला आज XYZ, मला एका अमुक एका ठिकाणी घर घ्यायचंय, सो त्या घर घेण्यासाठी मला माझ्याकडे एवढा पैसे असणं गरजेचं आहे, किंवा मला या पद्धतीने मला माझी नोकरी करावी लागेल, माझ्या मुलांचं शिक्षण जे काय त्या पद्धतीने मला करावं लागेल. सो प्रत्येकाला असे भरपूर सारे आपले प्लॅन्स असतात, फ्युचर प्लॅन्स, राईट? सो हे झाले फ्युचरचे विचार. आणि पास्ट मधले मे बी, म्हणजे असं झालं की आपलं ह्या व्यक्तीने माझ्यासोबत असं केलं म्हणून माझ्यासोबत आज असं सगळं घडतंय, राईट? सो जे काही पास्ट, इट कॅन बी एनिथिंग, म्हणजे पॉझिटिव्ह पण असू शकतात किंवा नेगेटिव्ह पण असू शकतात, बट मोस्ट ऑफ द टाइम असं असतं की प्रत्येक वेळी विचार हा असा आपल्याकडे, आपले जे काही आपले जे काही विचार असतात ते मोस्टली रिडंडंट आहेत, म्हणजे रिपिटेटिव्ह विचार म्हणा, किंवा जे अगदी खरं त्याच्यावरती विचार करणं गरजेचं पण नसतं, तरी पण आपण त्या विचारांना खतपाणी घालत राहतो. सो 95% जे थॉट्स आहेत, आपले विचार आहेत, ते पूर्णपणे रिपिटेटिव्ह, पास्ट रिलेटेड, फ्युचर रिलेटेड असतात. सो जेव्हा आपण ध्यानामध्ये जाताना आपल्या बऱ्याच वेळा असं खूप साऱ्या जणांचे असे एक्सपिरियन्सेस ऐकले की ध्यानामध्ये गेल्यावरती मला खूप सारे विचार येतात आणि माझं ध्यान होत नाही, किंवा मी ध्यानामध्ये बसूच शकत नाही. 5 मिनिटं मी डोळे लावले तर मला अगदी असे भरपूर सारे विचार येतात, आणि मी डोळे उघडून लिटरली पुन्हा जागा होतो, आणि मग मी करतच नाही, राईट? सो आपलं हे जे काही ध्यानाचा सराव असणार, या ध्यानाच्या सरावामध्ये आपण आनापानासती मेडिटेशन करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या फक्त श्वासावरती लक्ष देणार आहे.
त्याच्यामुळे एक सिंपल एक फायदा काय होतो की जेव्हा आपण आपला मेंदू जो आहे हा मेंदू अशा पद्धतीने ट्रेन झालाय की एका वेळी आपण एकच काम करू शकतो. एक तर श्वास घेऊ शकतो, नाहीतर एक तर विचार करू शकतो. सो जेव्हा तुम्ही ध्यानामध्ये जाणार आहे, मी तुम्हाला गायडन्स देईनच. ज्या काय आपल्या पोस्चर आहे किंवा ज्या पद्धतीने आपल्याला मेडिटेशन करायचंय, ध्यान करायचंय, त्याच्या रिलेटेड मी सगळे इन्फॉर्मेशन देईनच. फक्त जे मी म्हटलं की जेव्हा आपण ध्यानामध्ये जातो, आपण जेव्हा श्वासावरती लक्ष देतो, त्या श्वासावरती लक्ष दिल्यानंतर एकतर जसं म्हटलं की सपोज मला विचार येतो असं जाणवतोय, तर परत मी श्वासावरती लक्ष जर केंद्रित केलं तर हळूहळू आपण निर्विचार स्थितीमध्ये जातो. आणि त्यातून आपण ज्याला आपण निर्विचार स्थिती म्हणण्यापेक्षा आपण म्हणून त्याला शून्य स्थितीमध्ये जातो. आणि शून्य स्थितीमध्ये गेल्यानंतर आपण आपल्या ब्रह्मांडाशी म्हणजे सृष्टीशी आपण एकरूप होतो. आणि जेव्हा सृष्टीशी एकरूप होतो तेव्हा आपण बऱ्याच साऱ्या गोष्टींचं जे काय जसं म्हटलं की आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या इच्छा आकांक्षा आपल्या सृष्टीशी एकरूप होतात. आणि आपल्या इच्छा आकांक्षा आपल्या प्रकट होण्यास मदत होते, ज्याला आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो. राईट. सो ध्यानाचा हा 21 दिवसाचा सराव मी सगळ्यांना सांगेन की सातत्याने जर केलं ऍटलिस्ट 21 दिवस तुमच्या स्वतःसाठी द्याल. त्या 21 दिवसामध्ये जे काय आपण गोष्टी शिकणार आहोत त्या 21 दिवसाच्या सरावाने एक मेन होतं की आपल्या मेंदूला आपली ती सवय लागते, ज्याला आपण म्हणू की न्यूरोप्लास्टिसिटी. आपले जे काही ब्रेनमध्ये न्यूरॉन्स आहेत त्या न्यूरॉन्सने एक काइंड ऑफ कंटिन्युएशन लागते, एक प्रॅक्टिस लागते की अच्छा मला ध्यान करायचं, मला माझे विचार कमी करायचे. ती एक सवय लागते. आणि ती सवय लागल्यानंतर आपली जे काही न्यूरॉन्स आणि त्या सेल्स जे आहेत ते एकदम स्ट्रॉंग होतात, ज्याला आपण म्हणतो की न्यूरोप्लास्टिसिटी आपली त्यांची डेव्हलप होते. आणि न्यूरोप्लास्टिसिटी डेव्हलप झाल्यानंतर आपल्याला ग्रेटर अंडरस्टँडिंग, ज्याला आपण म्हणू की भोवतालची परिस्थिती समजून घेणं किंवा आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे किंवा आपल्याला एक्झॅक्टली काय अचीव्ह करायचं, आपल्याला जे काही आपल्याला जर 10 गोष्टी करायच्या तर 10 गोष्टींपैकी माझी पहिल्या कुठल्या 5 गोष्टी करायच्या आहेत. सो ज्याला आपण म्हणतो प्रायोरिटायझेशन. तर त्या 10 गोष्टींच्या प्रायोरिटायझेशन ज्याला आपण म्हणू की पहिली गोष्ट कुठली करायची, दुसरी गोष्ट कुठली करायची, ह्याच्यावरती आपण प्रायोरिटायझेशन करतो. आणि त्याच्यानंतर अकॉर्डिंगली आपण त्या प्रायोरिटायझेशन झाल्यानंतर आपण त्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी म्हणजे त्या 10 पैकी 5च आता इम्पॉर्टंट आहे, मग त्या 5 वरतीच आपण फोकस करून त्या गोष्टी कम्प्लीट करण्यासाठी आपण स्पेसिफिकली फोकस करतो. ज्याने काय होतं की अगदी 10 गोष्टी करायच्या असतील तर माझी जी काय चलबिचल होणार आहे किंवा जी काय माझ्या मनाची घालमेल होणार आहे किंवा त्या पद्धतीने त्या 10 गोष्टी मला आजच्याच दिवसात करायला लागतं, ही जी काही जर क्लॅरिटी नसेल तर त्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी जी काही माझी धावपळ असेल किंवा जी काही माझी करण्यासाठीची कम्प्लीट करण्यासाठीची जी काही पद्धत असेल, रादर दॅन त्याच्यापेक्षा मी 5 गोष्टींवरती जर फोकस केलं तर ती जी काही क्लॅरिटी ते काही काम माझं संपुष्टात नेण्याची जी काही पद्धत आहे ऑफकोर्स ती चेंज होणार आहे. किंवा ज्याला म्हणू की 10 गोष्टी करण्याच्या जर 5च गोष्टी करायच्या आहेत तर त्याची जी काही क्लॅरिटी मला आली तर ते कम्प्लीट लवकर होऊ शकतं काम. सो ज्याला आपण म्हणतो की ग्रेटर क्लॅरिटी आपल्या विचारांमध्ये क्लॅरिटी येणं, विचार कुठल्या पद्धतीने प्रायोरिटायझेशन करायचं आहे क्लॅरिटी जर आली तर ती जनरली आपल्या ध्यानाच्या सरावाने होते. भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्याला आपण म्हणू की स्ट्रेस रिलीज होतो जेव्हा आपण ध्यानामध्ये जातो. आपण एक शून्य स्थितीमध्ये गेल्यानंतर आपल्या काही मेंदूच्या लहरी आहेत, त्या मेंदूच्या प्रत्येक स्टेट्स आहेत ज्या आपण या 21 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये शिकणार आहोत. तर त्या स्टेटमध्ये आपण रिस्पेक्टिव्ह स्टेटमध्ये गेल्यानंतर मेंदूच्या लहरीच्या स्टेटमध्ये गेल्यानंतर ज्याला आपण म्हणतो डेल्टा स्टेट, थीटा स्टेट, ह्या स्टेटमध्ये गेल्यानंतर आपलं जे काही आपले जे काही हार्मोन्स आहेत ते रिलीज होतात. आपण एका शून्य स्थितीमध्ये गेल्यानंतर आपलं जे काही स्ट्रेस हार्मोन्स आहेत ते स्ट्रेस हार्मोन कमी होतात. आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं जाणवतं की अच्छा माझ्या ध्यानामुळे स्ट्रेस खूप कमी झालाय. किंवा मी आधी खूप अशी चलबिचल असायची, आता माझं कामवर म्हणजे एकदम शांत स्थिर मन झालेलं आहे. माझं झोपेचं पॅटर्न जे काय सपोज आधी आपलं एक मिथ आहे की माणसाला 8 तासाची झोप लागते, राईट. बट ध्यानाचा जर सराव केला तर माणसाला 4 ते 5 तास पण झोप पुरेशी होते आणि तरीही आपण फ्रेश राहू शकतो. सो ह्या पण गोष्टी माझ्यासोबत खूप अगदी मी म्हणेन की पॉझिटिव्हली घडल्या आहेत. आधी माझं असं असायचं की जेव्हा मी ध्यानामध्ये आलं तर माझ्या हस्बंडला म्हटलं तर मी डोळे म्हणजे बसून मी डोळे मिटण्यापेक्षा मी झोपलेलं परवडेल, असं माझं मी जेव्हा ध्यानाला सुरुवात केली माझं पहिलं वाक्य होतं. बट नाव ते पूर्णपणे चेंज झालेलं आहे. सो 8 तासाच्या झोपेऐवजी जर 5 तास झोपले आणि जर 2 तास 3 तास जर ध्यान केलं तर ती 8 तासाच्या झोपे एवढीच होते. आणि प्लस आपल्याला आपला दिवस मोठा होतो, कारण की आपली 3 तास झोप कमी झाली त्याच्यामुळे आपला दिवस मोठा होतो. आपल्याला काम करण्याची जी काही एनर्जी आहे, भरपूर कामं होतात आणि प्लस आपण एनर्जेटिक राहतो.
सो हा एक्सपिरियन्स माझ्या स्वतःसोबत मी नेहमीच अनुभवते की फुल डे एनर्जेटिक राहतो आणि भरपूर आपण दिवस मोठा झाल्याने आपल्याला असं होतं की अच्छा या कामासाठी माझ्याकडे वेळ आहे. आधी असं होतं की अरे माझ्याकडे एवढाच दिवस आहे आणि मला एवढीच कामं मी करू शकते, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडनं काही होणार नाही. पण आज जर बघितलं तर मी बऱ्याच साऱ्या गोष्टी माझ्याकडनं घडतायत, रादर घडवून घेतल्या जातात असं म्हणेन मी सृष्टीकडनं. सो आय एम हॅपी फॉर इट आणि खूप असं छान वाटतं, एनर्जेटिक वाटतंय. सो आय होप की हा एक्सपिरियन्स तुम्हाला पण सगळ्यांना येईल. सो दॅट्स इट फॉर द डे आणि आपण ध्यानाला सुरुवात करूया. एक फक्त माझी छोटीशी विनंती असेल, आपण हे 21 दिवस जर आपण व्हिडिओ चालू केलात तर जे काही आपलं डिस्कशन आहे किंवा जो काही आपला पूर्ण 21 दिवस आपण एकमेकांना ओळखून घेऊ, जे काही आपण आज 21 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये शिकणार आहोत ते एकदम असं इंटरॅक्टिव्ह असू देत. आणि इंटरॅक्टिव्ह म्हणण्यापेक्षा जसं म्हटलं की म्हणजे एक 2020 म्हणजे कोविडच्या दरम्यान मी एक सेशन अटेंड केला होता. तर ते सर आम्हाला म्हणायचे की जर तुमचा व्हिडिओ ऑन नसेल, व्हिडिओ ऑन करा. जनरली आपण समोरच्या व्यक्तींशी बोलतो पण फोटो मधल्या व्यक्तींशी नाही बोलत. फोटो मधल्या व्यक्तींशी आपण तेव्हाच बोलतो. आय थिंक यू नो इट. सो बेटर टू स्टार्ट द व्हिडिओ. त्याच्याने आपलं कम्युनिकेशन चांगलं असेल. कम्युनिकेशन म्हणण्यापेक्षा आपण एकमेकांना म्हणजे मला ते बोलण्यासाठी सोयीस्कर जाईल. सो जस्ट अ रिक्वेस्ट, झालं तर नक्कीच ऑन करा, बट अगेन कंपल्शन नाहीये. थँक्यू. आय थिंक सगळ्यांनी ऑन केलेत व्हिडिओ. थँक्यू सो मच. सो सो आपण ध्यानाला सुरुवात करूया. सो ध्यानासाठी एक सिंपल एक पोस्चर आहे ज्याला आपण म्हणू की मी स्क्रीन शेअर करते. सो आपल्याला ध्यानाचा सराव करताना पहिली गोष्ट, तिकडे दोन जी चित्र दिसतात, एक जर कोणी सोफ्यावरती किंवा बेडवरती बसणार असतील आणि जर पाय खाली सोडून बसणार असाल तर पायाची जी काही घडी आहे ती अशी असू देत, एकमेकांमध्ये पाय गुंफलेले असू देत. ज्याला आपण म्हणू की एकमेकांमध्ये ट्विस्ट केलेले असतील पाय, आणि आपली जी काही हाताची बोट आहेत ते एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत आणि अकॉर्डिंगली आपल्याला सोफ्यावरती बसायचं. ज्यांना कोणाला खालती सोयीस्कर असेल त्यांनी खाली मांडी घालून हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफलेली ठेवून हात हळूच मांडीवरती आपल्याला ठेवायचे. या पोस्चरचं एक वैशिष्ट्य म्हणजे, किंवा हे पोस्चर असं का करायचं, त्याचं एक पहिलं कारण म्हणजे की आपली जी काही पूर्ण जी बॉडी आहे ही पूर्णपणे गुंफलेली राहील, म्हणजे एकमेकांमध्ये अडकलेली राहील, ज्याच्याने जी काही आपल्या शरीरामध्ये एनर्जी पास ऑन होणार आहे ध्यानाच्या दरम्यान ती आपल्या शरीरामध्येच राहील, इकडे कुठेही बाहेर जाणार नाही. आणि डोळे बंद केल्याने एक सिंपल एक होतं की आपले 80% जी ऊर्जा आहे ही डोळे उघडे असताना, कारण की डोळे जर उघडे ठेवले तर मला अकॉर्डिंगली आजूबाजूच्या गोष्टी दिसतात आणि त्याच्या पद्धतीने माझे अजून एक विचार वाढण्यासाठी एक कारण ठरतं. सो ध्यानामध्ये आपल्याला डोळे पूर्णपणे बंद करायचे आणि अगदी असं काही अगदी ताठच बसलं पाहिजे किंवा अगदी मान आणि ताठ एकदम ताठ करूनच बसलं पाहिजे असं काही नाहीये. जी काही तुमची सुखासन आहे, म्हणजे जर ज्या पद्धतीने तुम्हाला आरामदायी पोस्चर असेल त्या आरामदायी पोस्चर मध्ये आपल्याला बसायचंय. सिंपल मांडी घालून आपले हातात एकमेकांमध्ये गुंफलेले असू देत. डोळे बंद करायचेत आणि आपली जी काही प्रक्रिया असणार, आपण आनापानासती मेडिटेशन करतोय, ज्याच्यामध्ये आना म्हणजे इन ब्रेथ म्हणजे येणारा श्वास आणि अपाना म्हणजे आउट ब्रेथ म्हणजे जाणारा श्वास, आणि सती म्हणजे टू बी विथ, ज्याच्या सोबत आपल्याला राहायचंय. म्हणजेच की आपल्याला येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासासोबतच राहायचंय. एक सिंपल एक सांगायला आवडेल की जेव्हा आपण पृथ्वीवरती आलो किंवा जेव्हा आपण जन्म घेतला तेव्हा आपण पहिली गोष्ट केली ती म्हणजे आपण श्वास घेतला, आणि जेव्हा आपण या पृथ्वीवरनं जाणार आहोत तेव्हा आपण काय करणार, तर तो श्वास सोडणार आहे. तर या येणाऱ्या आणि जाणाऱ्या त्या श्वासाच्या मधलं जे काय ते आपलं जीवन आहे, राईट. सो हे जे काही जीवन आपण अनुभवतोय तर ते आपल्याला येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासा थ्रू आपलं बदलू शकतो. जसं म्हटलं की बरेच सारे बेनिफिट्स आपल्याला दिसतात. सो आपल्याला या प्रोसेसमध्ये आपल्या फक्त इन ब्रेथ आणि आउट ब्रेथ वरती फोकस करायचं.
आता ते करताना आपल्या या नाकाच्या कुठल्याही, म्हणजे जसं म्हटलं की जिथून आपण श्वास घेतोय, म्हणजे नाकपुड्यांच्या कुठल्याही नाकपुड्यांच्या संदर्भ घेऊ शकतात, किंवा या नाकाच्या कुठल्याही, म्हणजे फ्रॉम जिकडनं टिप ऑफ द नोज ते मध्य, दोन भुवयांच्या मध्य जो काही बिंदू आहे, या कुठल्याही पोस्चरवरती, कुठल्याही पोझिशनवरती आपण एक संदर्भ ठेवू शकतात, संदर्भ बिंदू जो म्हणतो आपण. ठीक आहे, कुठेही आपण एक संदर्भ बिंदू ठेवू शकतो. जर कोणाला मोस्टली स्टार्ट करताना, जे कोणी बिगिनर्स आहेत, त्यांना स्पेसिफिकली इथे फोकस करणं इझी जातं इकडे करण्यापेक्षा. राईट. सो ग्रॅज्युअली आपण हळूहळू आपण जर ते त्या पद्धतीने पोस्चर, संदर्भ बिंदू पण चेंज करू शकतात, बट फ्रॉम स्टार्ट ऑफ द टिप ऑफ द नोज टू एंड ऑफ द, जिकडे आपलं थर्ड आय म्हणतो आपण, राईट, तिकडे आपण केंद्रित करू शकतो आपलं जे काही निरीक्षण आहे ते करायचं. आपल्याला इथे कुठे एकदम जोराने श्वास घ्यायचा नाही, जसं आपण अगदी आपल्या योगामध्ये घेतो, त्या योगाच्या अगदी आपल्या कुठे योगा प्राणायाम आपल्याला काही करायचं नाही. इट शुड बी नॉर्मल. आता पण मी बोलताना माझा श्वास चालू आहे, राईट. इकडे मी कुठे असं ठरवत नाही, अच्छा मला श्वास घ्यायचा आहे किंवा सोडायचा आहे. हे ऑटोमॅटिक ह्या गोष्टी चालू आहे. सो आपल्याला अगदी नैसर्गिक ज्या काही गोष्टी चालू आहेत, त्या नैसर्गिक श्वासाकडे आपल्याला फक्त लक्ष द्यायचंय. डोळे बंद केला जोर जोरात तसं घ्यायचं नाही, किंवा जबरदस्तीने श्वास सोडायचा पण नाही. सो इट हॅज टू बी एकदम नॉर्मल, सिम्पल, इझी. आपण जे काही श्वासोच्छ्वास करतोय त्या पद्धतीने आपल्याला करायचंय. हळूहळू असं होईल की आपले मनातले विचार एकदम कमी होत आहेत, किंवा डोळे बंद केल्यानंतर आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी आठवायच्या, हे माझं काम राहिलं किंवा ते काम राहिले, मला उद्या ह्या पद्धतीने करायचं वगैरे वगैरे आठवतील किंवा येतील विचार. त्या विचाराला आपल्याला त्रयस्थ व्यक्ती म्हणून बघायचंय. त्याला अच्छा ठीक आहे, आलाय विचार, ओके ओके करून त्याला परत आपल्या श्वासावरती लक्ष आणायचंय. सो कुठलाही विचार आला तर त्या विचाराला एकदम असं त्रयस्थ व्यक्ती म्हणून बघायचं आणि परत आपल्या श्वासावरती केंद्रित व्हायचं. हळूहळू असं होईल की आपल्या मनातले विचार कमी होतात, आणि जेव्हा आपले सगळे विचार कमी होतात, मे बी आज असं होईल की आज आपल्याकडे 1000 विचार आहेत, राईट. त्या 1000 विचारापैकी करता करता मे बी ते 900 होतील. इट कॅनॉट बी एकदम 10 होणार नाही, पण 900 होतील, 800 होतील. हळूहळू आपले कुठेतरी विचार कमी होतील, आणि ते जेव्हा विचार कमी होतात तेव्हा आपल्याला एक विशिष्ट खोलवरपणा जाणवतो. तो खोलवरपणा म्हणजेच जसं म्हणू की आपण आपल्या स्वतःमध्ये आपण बघायला लागतोय, किंवा जे काही क्लॅरिटी म्हणा, जे काही आपल्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या, त्या गोष्टींसाठी आपण बघायला चालू करतो. सर सो जेव्हा आपण कुठे असे विचार येतात, तुम्हाला परत आपल्या श्वासावरती यायचे. ठीक आहे. सो मी तुम्हाला हे लाईव्ह काही गायडन्स देईन मी तुम्हाला. एक म्युझिक मेडिटेशन असेल, काही एक सिम्पल सॉफ्ट म्युझिक प्ले होईल. त्या दरम्यान तुम्हाला तुमच्या श्वासावरती लक्ष द्यायचंय, आणि डोळे बंद करून जे काही पोस्चर दाखवले त्या पद्धतीने बसायचंय. सो डोळे बंद. आता आपण ध्यानामध्ये जाऊया. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफलेले ठेवा. खूप जोरात किंवा फोर्स लावून पकडायचे नाहीयेत, अगदी हलक्या हाताने पकडून मांडीवरती अलगद ठेवा. डोळे बंद करून आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या मनात फक्त रिलॅक्सेशनचा म्हणजे शिथिलीकरणाचा विचार असू द्या. आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा.
संपूर्णपणे रिलॅक्स चिखली झाला. छान वाटतं. आणि आनंदाचा प्रगाढ दिशेत जात आहे. तुमचा श्वास आता खूप हलका होतोय असं जाणवतं. आणि येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासासोबतच तुम्ही तुमच्या हलक्या खोलवर जाणाऱ्या आणि येणाऱ्या श्वासासोबतच भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळातील माणसं, ठिकाणे आणि गोष्टी आपल्या जागरूकतेमध्ये आपल्या विचार क्षेत्रातून काढून टाकतो. आणि फक्त येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासासोबतच
मनाच्या गाभाऱ्यापर्यंत जा. शून्य स्थितीत राहा. शून्य स्थितीत ऊर्जा आहे. आणि ती ऊर्जाच आपल्याला आपल्या विश्वाशी, या ब्रह्मांडाशी एकरूप करते. त्या ऊर्जेची सजग राहा. या ब्रह्मांडात अनंत ऊर्जा, अनंत संभावनांच्या ऊर्जा आहे. या ब्रह्मांडात सर्व गोष्टी आणि प्रत्येक जण जोडले गेले आहे. आपण सगळे ग्रुप मेडिटेशन करत आहोत. अतिशय शक्तिशाली ऊर्जा आपण सर्वांवरती प्रेरित करत आहोत. तुमचे विचार हेच तुमच्या जीवनाचा मार्ग आहे. आपले विचार जिथे जातील तेथे आपली ऊर्जा वाढेल. आपल्या येणाऱ्या
जाणाऱ्या श्वासासोबतच राहा. आपण जेव्हा शून्य ठिकाणी जातो तेव्हा या ब्रह्मांडातील सर्व संभावनांचे द्वार उघडे होते. जे आपल्या मूळ ऊर्जेचे स्रोत आहे. ही ऊर्जा असे औषध आहे ते आपल्याला बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक स्तरांवर आपल्याला ऊर्जा देते. आपल्याला आरोग्यदायी बनवते. आपल्या श्वासासोबतच राहा. आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासासोबतच राहा. मनाच्या गाभाऱ्यापर्यंत जा.
हेच तुमच्या जीवनाचा मार्ग आहे. आपले विचार जिथे जातील तेथे ही ऊर्जा वाहील. आपल्या श्वासासोबतच राहा. तुमच्या अंतर्मनात या. तुमच्या श्वासात परत या. तुमचे डोळे बंद ठेवून श्वासावरती लक्ष केंद्रित करा. आपला येणारा आणि जाणारा श्वास आपल्याला अधिकाधिक ऊर्जा देत आहे. तुमच्या देहात आता नवीन मन प्राप्त झाले. आता तुमचं देह एक मंदिर बनलेलं आहे. तो तुमच्या नवीन आयुष्यावर आता प्रेम करा. तुमचं भूतकाळ आता एक शहाणपण बनलेलं आहे आणि तुमचं भविष्य हे नवीन नवीन संधी आणि साहसाने भरलेलं आहे. तुमच्या आयुष्यातील आव्हानांना शुभेच्छा. तुमच्या दैवी शक्तीला शुभेच्छा. आता कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ आहे. धन्यवाद करा तुमच्या आयुष्यातील सर्व घटनांसाठी, सर्व माणसांसाठी. धन्यवाद करा तुमच्या आई वडिलांना ज्यांनी तुम्हाला या विश्वात आणलं. धन्यवाद करा तुमच्या शिक्षकांना ज्यांनी तुम्हाला शिकवलं. धन्यवाद करा तुमच्या आयुष्यातील तुमच्या मित्रांना, सहकार्यांना, सर्वांना, या निसर्गाला ज्यांनी तुम्हाला पक्षी, प्राणी यांच्याशी संलग्न केलं. त्याला कृतज्ञता व्यक्त करा. सर्व गोष्टींसाठी आणि त्या कंपनीसाठी कृतज्ञ राहा ज्यांनी तुमचं आयुष्य सुखद बनवलं आहे. आणि शेवटी या ब्रह्मांडाला आपल्याला आयुष्याचा अनुभव निर्माण करून देण्यासाठी कृतज्ञ राहा. ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गम् निर्मलभासितशोभितलिङ्गम् जन्मजदुःखविनाशकलिङ्गम् तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम्. सर्वांना धन्यवाद करून झाल्यावर रिलॅक्स युअर बॉडी. देवमुनि प्रवरार्चितलिङ्गम् रिलॅक्स. कामदहन करुणाकरलिङ्गम्
रावणदर्पविनाशनलिङ्गम् तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् हळूहळू तुम्ही या विश्वात परत या पूर्णपणे relax व्हा. सर्वसुगन्धिसुलेपितलिङ्गम् बुद्धिविवर्धनकारणलिङ्गम् सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गम् तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् कनकमहामणिभूषितलिङ्गम् फणिपतिवेष्टितशोभितलिङ्गम् जसे तुम्ही रिलॅक्स व्हाल दक्षसुयज्ञविनाशकलिङ्गम् तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गम् पङ्कजहारसुशोभितलिङ्गम् सञ्चितपापविनाशकलिङ्गम् तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् देवगणार्चितसेवितलिङ्गम् भावैर्भक्तिभिरेव च लिङ्गम् दिनकरकोटिप्रभाकरलिङ्गम् श्वासात परत या हळूच आपले दोन्ही हात एकमेकांवरती रब करून आपल्या डोळ्यांना ऊर्जा द्या आणि 5 सेकंड ठेवून हळूच आपले डोळे उघडा सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आय होप आजच्या ध्यानाचा सराव जो काय आहे त्याच्यात तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव आले असतील अशी आशा करते. सो सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत एकदा परत एकदा. मला काही आय थिंक मी काही चॅटमध्ये वाचले की आवाज येत नव्हता. सो थिंक ड्यू टू सम टेक्निकल इश्यू इट सेम्स काही गोष्टी झाल्या असतील त्याच्यावरती आपण नक्कीच काम करूया. सो या काही प्रश्न विचारायला आवडेल मला आता जे का आपण ध्यानाचा अनुभव घेतला आपण. सो काही जाणवलं का की आपल्या शरीरामध्ये काही हलकेपणा असं जाणवतोय? जर काही तसं जाणवलं असेल तर हलकेपणा असं जर लिहून पाठवलं चॅटवरती तर कळेल. म्हणजे कोणाला कसे काय काय अनुभव आले म्हणजे जनरली जे काही ध्यानाचे अनुभव आहेत कोणाला हलकेपणा जाणवला असेल सो त्यांनी जस्ट एक मेन्शन करा की हो जाणवलाय किंवा
किंवा कोणाला असं खूप जड हेवीनेस असं वाटतंय का? फ्रेशनेस. ओके. मला असं आपली बॉडी जी आहे ती अशी हलतीये असं काही जाणवलं, म्हणजे अप डाऊन किंवा अशी आजूबाजूला हलती असं कोणाला काही जाणवलं का? शेक होते अशी आपली बॉडी. किंवा असं डोकं जे आहे ते एकदम असं खालती गेलंय किंवा अगदी असं मानेच्या ज्या काही मुवमेंट आहेत तशा काही मानेच्या मुवमेंट जाणवल्या का? जड वाटलं. करेक्ट. ओके. से टिंगलिंग सेक्स टिंगलिंग सेन्सेशन. असे काही टिंगलिंग सेन्सेशन जाणवले का? म्हणजे असं आपल्या शरीरामध्ये अशी काहीतरी भरपूर सारी ऊर्जा वाहतीये असं जाणवलं का कोणाला? किंवा कोणाला असे कलर्स दिसतात, व्हाईट, ब्लॅक, पिंक, पर्पल, कुठले असे कलर्स दिसले का? आता पण डोळे जवळ झालेत. ओके. असं खूप झोप येते असं जाणवलं खूप, आणि असं वाटलं की मी जेव्हा डोळे म्हणजे ध्यानामध्ये जेव्हा डोळे बंद केले तर असं वाटलं की मी झोपूनच गेले, असं कोणाला जाणवलं का? एक्सलंट. गुड. सेल. स्वप्न अशी दिसतायत, फॉर एक्झाम्पल काही माझी जी स्वप्न आहेत ती मला अशी दिसतायत समोर, किंवा एखाद्या व्यक्तीशी मी बोलतोय किंवा स्पेसिफिक एका गोष्टी समोर येत आहेत असं काही जाणवलं का? म्हणजे काही जे स्वप्न आहेत ते स्वप्न स्वप्नात जे काय आपण बघतो त्या गोष्टी स्वप्नात दिसतात, राईट? कोणाला कोणाला तर ते स्वप्न आपले जे काही सत्यात उतरतात असं कोणाला जाणवलं का? काही व्यक्तींशी बोलतोय किंवा एखादी ड्रीम लाईक एक्सपिरियन्स, म्हणजे असं स्वप्न सत्यात उतरतंय असं, असे काही एक्सपिरियन्सेस. कोणाकोणाला असं जाणवलं की बाबा आपल्याला असं कोणाकोणाला देवी देवता दिसतात, साईबाबा किंवा स्वामी समर्थ किंवा गणपती, किंवा जे आपले ज्या व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यात त्या व्यक्ती समोरून दिसत आहेत, असं कोणाला जाणवलं का? सो हे विचारणं, हे सगळे जे काही आता मी एक्सपिरियन्सेस बोलले हे सगळे आपले ध्यानाचे एक्सपिरियन्सेस आहेत, ध्यानाचे अनुभव आहेत. सो जेव्हा आपण ध्यानामध्ये जातो सो ह्या कुठल्याही प्रकारचे आपल्याला एक्सपिरियन्सेस येऊ शकतात, अनुभव येऊ शकतात. एक खूप चांगला अनुभव म्हणजे असं वाटतं की झोप येते, कारण की कधी कधी असं होतं की आपलं शरीर पूर्ण थकलेलं असतं आणि आपण जेव्हा ध्यानाच्या एकदम गाढ स्थितीत जातो, शून्य स्थितीत जातो, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण आता पूर्ण झोपून गेलो, जे आपल्या शरीराला झोपेची जी काही गरज असते किंवा आपलं शरीर जे काही थकलंय त्या एकदम त्या गाढ स्थितीमध्ये जातोय. असं वाटतं की आपण झोपलोय पण समोर आपल्याला म्युझिकचा आवाज येतोय किंवा समोर आपल्याला गायडन्सचा आवाज येतोय. म्युझिक संपल्यानंतर आपल्याला परत जाग येते, राईट? सो असं वाटतं की आपण झोपलो होतो, पण ती ध्यानाची एक गाढ अवस्था आहे ज्याला आपण म्हणतो की डेल्टा स्टेट. थीटा आणि डेल्टा स्टेट जे आपल्या एकदम ध्यानाच्या ज्याला आपण म्हणू की एकदम बेस्ट स्टेट आहेत, त्या ध्यानाच्या स्टेटमध्ये जातो तेव्हा आपल्याला वाटतं आपण झोपलोय, बट समोर आपल्याला या गोष्टी कळतात की म्युझिक आता संपत, आपल्याला डोळे उघडायला लावलेत, राईट? सो एकदम बेस्ट स्टेट आहे ज्यावेळेस आपण ह्या स्थितीत असतो. आणि जेव्हा आपण त्या स्थितीत जातो तेव्हा आपल्याला अगदी असं फ्रेश वाटतं किंवा एनर्जेटिक वाटतं, आणि आपण म्हणतो की अच्छा ध्यान करून झाल्यावरती मला खूप छान वाटतंय, आता एकदम मला फ्रेश वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, आता जरा मला एनर्जी आल्यासारखं वाटतंय. याचाच अर्थ की आपण जेव्हा डीप स्टेट मध्ये जातो, एकदम ध्यानाच्या गाढ अवस्थेमध्ये जातो, तेव्हा आपल्याला हे असे अनुभव येतात. सो खूप छान वाटलं की सगळ्यांनी जे जे काही प्रश्न विचारले त्याच्यावरती अगदी छानपणे प्रतिसाद दिलं. सो या पद्धतीचाच प्रतिसाद मी एक्सपेक्ट करेन आपल्या या येत्या 21 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये. सो आपण जस्ट मला एक सांगायला आवडेल की आपल्या प्रोग्रामची जी काही रूपरेषा आहे त्या प्रोग्रामच्या रूपरेषेचं स्वरूप असं असणार आहे की आपला हा जो काही 21 दिवसाचा प्रवास असेल, या 21 दिवसाच्या प्रवासामध्ये आपला पहिला जो काही टॉपिक असेल साधारण फर्स्ट 20 मिनिट्स किंवा मॅक्झिमम 25 मिनिट्स,
आपला एखादा एक विजडम टॉपिक घेतला जाईल. जसं मी म्हटलं की आपल्या ध्यानाच्या सत्रामध्ये आपण 21 दिवसाच्या सत्रामध्ये पूर्णपणे आपण सायंटिफिक गोष्टी कव्हर अप करणार आहोत. सो काही असे हार्ट कोहरन्स म्हणजे आपल्या हृदयाशी सुसंगतता, त्याच्यानंतर काही आपले 4 कॉम्पोनंट्स आहेत. आपण आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या 4 गोष्टी इम्पॉर्टंट लक्षात ठेवल्या पाहिजे. किंवा आपण म्हणतो की ध्यानाने माझी शारीरिक स्थिती सुधारते. ती कशी सुधारते त्याच्या मागचं जे काही सायन्स आहे. बुक्सने आपलं भरपूर साऱ्या ज्ञानामध्ये भर पडते. सो अशी कुठली पुस्तकं वाचली पाहिजे, राईट. प्लस आपलं इमोशनल, आपल्या ज्या काही भावनिक दृष्ट्या आहेत, भावनिक आणि शारीरिक हे एकमेकांची सुसंगतता कशी घडते, किंवा आपल्या शरीरामध्ये जे काही आपण म्हणतो की एनर्जेटिक वाटतं, ध्यानानेच कसं काय एनर्जेटिक वाटू शकतं, ती एनर्जी कुठून आणि कशी वाढते, राईट. सो त्या एनर्जीवरती, त्या ऊर्जेबद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर आपलं प्रत्येक वेळी आपण म्हणतो की जेव्हा ध्यानातून जेव्हा मी बाहेर येतोय तेव्हा प्रत्येक गोष्टीचा अवेअरनेस येतो की मला किती खाल्लं पाहिजे किंवा किती बोललं पाहिजे. सो ह्या गोष्टींचा अवेअरनेस येतोय, किंवा माझी क्लॅरिटी, जो काही विचार करण्याची जी काही पद्धत आहे ती विचार करण्याची पद्धत सुधारली आहे, राईट. ह्याला आपण म्हणतो की अवेअरनेस. प्रत्येक गोष्टी, एखाद्या गोष्टीवरती जर उलट प्रतिसाद देण्यापेक्षा जर त्याला कुठल्या प्रकारे व्यवस्थित प्रतिसाद दिला तर गोष्टी सुधारू शकतील. सो या सगळ्या गोष्टींना आपण अवेअरनेस म्हणतो. तो अवेअरनेस सुधारतो. तो कसा सुधारतो, त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन काय. सो देर आर म्हणजे असे बरेच आपले टॉपिक्स आहेत जे आपण आपल्या ध्यानाच्या पूर्व सत्रामध्ये कव्हर अप करणार आहोत. आणि ध्यानाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण एक्सपिरियन्स शेअरिंग, जसं म्हटलं की जे काय आता आपण एक्सपिरियन्सेस बघितले, ध्यानाचे एक्सपिरियन्स, राईट. सो या ध्यानाचे एक्सपिरियन्सेस आपण जे काय आपण आहेत ते आपण दुसऱ्या सत्रामध्ये बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील तर प्रश्न उत्तरांचा एक 5 ते 10 मिनिटाचा सेशन असेल. सो अगेन, ज्यांना प्रश्न उत्तर असतील त्यांनी थांबू शकतात, प्रश्न असतील त्यांनी थांबू शकतात. कंपल्शन नाहीये, पण या पद्धतीची आपली रूपरेषा असेल आपल्या प्रोग्रामची 21 दिवसासाठीच्या. सो प्रत्येक वीकसाठी आपण काही टॉपिक टाकले तर जसं पहिला वीक जो आहे तो इंट्रोडक्शन टू मेडिटेशन, म्हणजे ध्यान म्हणजे काय, ध्यानाच्या स्थिती कुठल्या आहेत, किंवा ध्यान कसं करायचं, ध्यान कुठल्या प्रकारे आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो, ध्यानामध्ये जाण्यासाठी काय काय पद्धती करायला पाहिजे. सो सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, कॉन्शियस माइंड म्हणजे काय, हे आपला वीक 1चा आपल्या पहिल्या आठवड्याची रूपरेषा असेल. दुसऱ्या आठवड्यामध्ये फिजिकल कोशंट, इंटेलिजंट कोशंट, इमोशनल कोशंट, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलणार आहोत. आणि ध्यानाच्या तिसऱ्या सत्रामध्ये जो एकदम मी म्हणेन की अतिशय अंडरलाईन टॉपिक म्हणू आपण त्याला, मॅनिफेस्टेशन. आपल्या ज्या काही इच्छा आहेत, इच्छा आकांक्षा आहेत, त्या आपण कशा अस्तित्वात आणू शकतो किंवा कशा आपण सत्यात उतरवू शकतो, त्याच्या रिलेटेड काही टेक्निक्स असतील. सो त्या टेक्निक आपण तिसऱ्या आठवड्यात शिकणार आहोत. सो ह्या पद्धतीने आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा असेल. अजून एक सांगायला मला आवडेल की आपलं बुद्धा सीयू ऍप्लिकेशन जे आहे, त्या ऍप्लिकेशन जर कोणी डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करा. त्या सपोज कोणाकोणाला कोणत्या कारणास्तव जर 9 ते 10 अटेंड नाही करता येते, बट मे बी सकाळी किंवा कुठल्या वेळेप्रमाणे जर त्यांना जॉईन व्हायचं असेल, सो त्या बुद्धा सीओच्या ऍप्लिकेशन थ्रू तुम्ही जॉईन कधीही होऊ शकतात. त्याचे आपले रेकॉर्डिंग त्या ऍप्लिकेशन वरती अवेलेबल असतील. आणि अजून एक म्हणजे ज्यांनी कोणी रजिस्टर केलंय या प्रोग्रामला त्यांना ऑफकोर्स एक ईमेल आला असेल. त्या ईमेलमध्ये आपली व्हॉट्सअपची लिंक आली असेल, तर त्या व्हॉट्सअपच्या लिंकला जॉईन केलं तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात, ज्याच्यामध्ये आपल्या रोजच्या विजडम नोट, फॉर एक्झाम्पल जसं आज आपण काय शिकलोय त्याच्या रिलेटेड संक्षिप्त रूपात एक माहिती दिली जाईल त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये. सो त्या पद्धतीने आपल्याला जे काही आपण शिकलोय त्याच्यावरती जे काही आपण जर सारांश पद्धतीने जर आवृत्ती जर केली, वाचन जर केलं, तर त्या गोष्टी आपल्या मेंदूमध्ये लवकर आपल्या फिट होतात. सो ती विजडम नोट जी आहे ती आपल्या रोजच्या रोज ती पाठवली जाईल. तर जे कोणी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन असतील तर त्यांनी नक्की जॉईन व्हा त्या ग्रुपमध्ये. जर कोणाला काही इश्यू असेल तर मे बी आपल्या फॅसिलिटेटर, आपले ग्रुपचे जे कोणी होस्ट आहेत, को होस्ट आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता, की जेणेकरून तुम्हाला काही जर अडचण असेल तर आम्ही तुम्हाला त्याच्यातून हेल्प करू शकतो. आय थिंक या दॅट्स इट. एनिथिंग अंजली मॅडम, अजून काही आहे तुम्हाला ऍड मॅम, करायचं? पोल हे करायचं आहे, म्हणजे बेसिक क्वेश्चन्स कोण नवीन ध्यानी आहे त्याने आधीपासून करतायत. ओके, तो आपण आज करतोय का? हा आहे, लॉन्च क्वेश्चन आहेत. ओके, शुअर. सो काही सिंपल असे 2 प्रश्न आहेत, त्या 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची आपल्याला. सो चालेल. या स्क्रीनवरतीच येईल.
आपल्याला अंजली मॅडम देतील ते. सगळ्यांना प्रश्न दिसतायत स्क्रीनवरती? प्रश्न दिसत आहेत का त्याच्यावरती उत्तर जे काय द्यायचे ते हो नाही किंवा रेडिओ बटन जे आहेत ते दिसत असतील राईट, तर त्याच्यावरती त्यांनी जस्ट आन्सर देऊ शकतात. जसं की पहिला प्रश्न आहे, तुम्ही बुद्धा सीओ मध्ये 40 किंवा 21 दिवसांच्या ध्यानामध्ये एक किंवा अधिक वेळा भाग घेतला आहे का? की तुम्ही नवीन मेडिटेटर आहे म्हणजे नवीन ध्यानासाठी आज सुरुवात केली आहे, की आधी तुम्ही याच्या आधी सहभागी आहात त्याच्यामध्ये? किती दिवसापासून तुम्ही करतायत ध्यान? त्याच्यामध्ये योगा प्राणायाम हे नाही आहे, त्याच्यामध्ये फक्त ध्यान म्हणजे फक्त तुम्ही जे श्वासाकडे लक्ष देता त्याला आपण ध्यान म्हणतोय. आणखी तुम्हाला ध्यान करताना काही अडचणी येत आहेत का, आव्हाने? ते मेन्शन करायचंय थर्ड क्वेश्चनला. तुम्ही सध्या काय काम करता? विद्यार्थी आहात? काही व्यवसाय करतायत? कोणी कर्मचारी आहेत? ते क्वेश्चन. हे जस्ट बेसिक क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे आम्हाला कळेल की जे आपल्या सगळ्यांना ध्यानाचा कसे कसे अनुभव येतात. फोर्टी 40% लोकांनी पार्टिसिपेट केलं आहे. सगळ्यांनी क्वेश्चनचे आन्सर करू शकतात. सगळ्यांनी प्रश्नांची उत्तरं द्या. काही वेळात तो पोल एंड करू. ऍक्च्युली या प्रश्नांची उत्तर देऊन एक जस्ट आम्हाला कळेल की कोण अगदीच नवीन आहे किंवा जे कोणी सातत्याने मेडिटेशन करतायत. सो त्या पद्धतीने आपल्याला आपले टॉपिक्स जे काय आहेत त्या पद्धतीने आपल्याला डीप जायचंय किंवा कशा पद्धतीने जायचे याची जस्ट इन्फॉर्मेशन मिळेल. आणि सगळ्यांना पोल दिसतोय? कोणी असं आहे ज्यांना दिसत नाहीये स्क्रीनवरती? तुमच्या स्क्रीनला राईट कॉर्नरला उजव्या बाजूला एक मोर म्हणून लिहिलेलं असेल, त्याच्यावर क्लिक करा मोरवर, आणि तिथे तुम्हाला पोलचं ऑप्शन दिसेल. तुमच्या स्क्रीनवर उजव्या बाजूला बघा, मोर ऑप्शन आहे, 3 डॉट असतील तिथे. त्यामध्ये पोलवर क्लिक करायचं आहे आणि मग आन्सर करायचे. - 64% झालंय मॅम. रेश्मा मॅम, तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर? तुम्ही मेसेज केलाय की दिसत नाही? अच्छा, चंद्रकांत सर, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघा, खाली तुम्हाला उजव्या बाजूला मोर हा ऑप्शन दिसतंय, 3 डॉट्स आहेत तिथे. त्यावर क्लिक केल्यावर तिथे दिसेल वरती पोल. मॅम एंड करायचा पोल? येस, पोल एंड करू शकतो आपण आता. ओके. सो थँक्यू सगळ्यांनी अगदी आवर्जून त्याच्यावरती उत्तर दिल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद.
आणि मी व्हॉट्सअपची लिंक पेस्ट केली आहे. ती मीटिंग झाल्यावरती इथनं हे होणार, दिसणार नाही नंतर. ती तुम्ही कॉपी पेस्ट करून ठेवू शकता ती आणि त्याला जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये जसं मॅमनी सांगितलं आहे की विजडम नोट्स तुम्हाला भेटेल. ती एक शॉर्ट नोट्स असेल की तुम्ही जे आज कार्यक्रमात जे शिकले आहात त्याच्याबद्दल ती शॉर्टमध्ये माहिती असेल, जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये आणखी भर पडेल. आणि ते तुम्ही व्हॉट्सअप लिंक तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करू शकता आणि ॲप थ्रू ते रजिस्टर्ड करून जॉईन करू शकतात कार्यक्रमाला. थँक्यू. सो थँक्यू सो मच सगळ्यांचं परत एकदा धन्यवाद. सगळ्यांनी आजच्या ध्यानाच्या प्रोग्राममध्ये आवर्जून पार्टिसिपेट केलं, भाग घेतल्याबद्दल सगळ्यांचा मनपूर्वक धन्यवाद. आणि उद्या आपण हार्ट कोहरन्स म्हणजे हृदयाची सुसंगतता या टॉपिकवरती आपण बोलणार आहोत. सो जास्तीत जास्त लोकांना ही लिंक शेअर करा. एक इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे हा सेशन मराठीमध्ये होतोय, जो आपल्या मातृभाषेत होतोय. दुसरी गोष्ट म्हणजे हा फ्री सेशन आहे. आणि बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात की आपल्याला सायन्स त्याच्या मागचं माहित नसतं. नुसतंच ध्यान म्हणजे काय, ध्यान आपण बऱ्याच वेळा युट्यूबवरती पण लिंक बघतो की ध्यान करायचंय किंवा कसं करायचंय. पण आता पण मी जे काही पोलमध्ये आन्सर्स बघितले, बऱ्याच वेळा असं होतं की जे काही सराव आहेत किंवा जे काही डेली प्रॅक्टिस म्हणतो तो सराव नाही होते, किंवा बऱ्याच वेळा विचारांमध्ये खूप सारे विचार येऊन आपल्याला ते करता येत नाही. राईट. सो त्याच्यावरती कंट्रोल कसं करायचं आहे, ते कसं आपण कमी करू शकतो, कसं आपण शून्य स्थितीमध्ये इझिली जाऊ शकतो, त्याच्यावरती पूर्ण या गोष्टी आपण 21 दिवसाच्या कार्यक्रमात बोलणार आहोत. सो सगळ्यांनी आवर्जून जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांना ही लिंक शेअर करा. दॅट्स इट. थँक्यू. थँक्स फॉर जॉईनिंग. शुभरात्री. आणि जर कोणाला अगदीच काही क्वेश्चन्स असतील तर आपण 5 ते 10 मिनिटं थांबूयात, की जेणेकरून जर काही प्रश्न असेल तर आपण ते प्रश्नोत्तरांचं सेशन आपण घेऊ शकतो. सो जर कोणाला काही क्वेश्चन असेल तर हँड करा. आपल्या झूम मध्ये तो हँड ऑप्शन आहे, त्या हँड करा, की जेणेकरून आम्हाला कळेल की कोणाला काही प्रश्न असतील तर आपण त्यांना अनम्यूट करून त्यांचे क्वेश्चन आपण घेऊ शकतो. थँक्यू. इफ नॉट आय थिंक आपण देवानंद सर तुम्हाला सेशनची शेअर करायचंय. हा सर, बोलू शकता तुम्ही. तुमचा आवाज नाही येत आहे सर. नाही, आवाज नाही येते. आय थिंक हेडफोन मुळे येतोय. हा, हा, आता आलं. आता येतोय. आता येतो का आवाज? हो, हा आता येतोय. पुन्हा गेलाय. हॅलो. हा, कमी जास्त होत आहे आवाज. तुम्ही हेडफोन हॅलो. आता हा डिस्कनेक्ट करून बोलू शकता. हा हॅलो. हा हा, येतोय येतोय आवाज. येतोय. हॅलो. येस सर, बोला सर. हॅलो. हा, पुढे येतोय तुम्ही सर बोलू आवाज आता. शकताय. पुढे बोला. सर तुमचा आवाज बोला आणि मग कळेल की आवाज येतोय की नाही एकदम. तुम्हाला त्याच्यावर पुन्हा क्लिक नका करू, बस आता तुम्ही बोलू शकताय. हॅलो. तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन दिसल्यावर त्याला एकदा क्लिक करायचंय, मग तुम्ही बोलू शकता. हॅलो. हा बोला, येतोय. हा, नमस्कार मॅडम. मी एक शिक्षक आहे आणि ऍक्च्युली त्याचबरोबर माझा व्यवसाय पण मी नवीन चालू केलेला आहे. आम्हाला हे विद्यार्थ्यांना, आजकालच्या विद्यार्थ्यांना ध्यानधारणा आहे हे आम्हाला थोडं शिकवायचंच आहे.
आणि त्याच्यासाठी मला पण त्याची गरज होती आणि म्हणून मी या प्रोग्रामला जॉईन होतोय की जेणेकरून मला माझ्या विद्यार्थ्यांना पण ते शिकवता येईल आणि मला पण त्याचा उपयोग होईल. याच्यासाठी मी जॉईन झालेला आहे आणि आजपासून चांगली सुरुवात होते. अतिशय चांगलं वाटतं. बरोबर. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही तुमचं जे काय तुमचं इंटेन्शन आहे ते शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हा 21 दिवसाचा जो काही कार्यक्रम आहे तो नक्कीच अनुभव करून तुम्ही मे बी तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकता. एक पत्रीजींचं एक सांगायला आवडेल की पत्रीजी असं म्हणायचे की लर्न एबीसी आणि टीच एबीसी. जे काय तुम्ही आज शिकले ते मे बी उद्या तुम्ही लगेच सांगू शकतात. असं नाही की तुम्हाला अगदी पूर्ण शिकल्यानंतरच तुम्ही गोष्टी सांगायला पाहिजे. जे काय शिकलायत ते शिकवा की जेणेकरून त्याच्यातून तुम्हाला त्याचा अनुभव येईल. सो या थँक्यू. थँक्स फॉर शेअरिंग. अजून कोणाला काही त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करायचे असतील तर प्लीज शेअर. ओके मॅम. आज सर सो आय होप पहिला दिवस आपला खूप छान झाला असेल अशी आशा करते. आणि उद्या आपण रात्री 9 वाजता परत एकदा भेटूयात. थँक्यू. आणि आजच्या या दिवसा आपल्या सेशनची सांगता करूयात. खूप खूप धन्यवाद. Gratitude before me, gratitude behind me, gratitude to the left of me, gratitude to the right of me, gratitude above me, gratitude below me, gratitude within me, gratitude all around me. I'm so grateful. 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 I'm so grateful.